तुमच्या आयुष्यात समस्या आहेत का? संकटन वाढत चाललीयेत. मग या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत श्री स्वामी समर्थांची एक अद्भुत कृपाकथा, जी तुमचं जीवन बदलू शकते. स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द तुमच्या आयुष्यात कसा बदल घडवू शकतात ते जाणून घ्या. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं कृपासिंधू स्वामी समर्थ या भक्तिप्रेरित चॅनेलवर. येथे आम्ही श्री स्वामी समर्थांचे चमत्कार, प्रेरणादायी कथा आणि भक्तिमय मंत्र तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हीही स्वामी समर्थांचे भक्त असाल आणि त्यांच्या कृपेवर श्रद्धा ठेवत असाल, तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि कृपासिंधू स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग स्वामी समर्थांच्या कृपेच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. नाशिकच्या एका छोट्याशा गावात रामू नावाचा तरुण राहत होता. त्याचे वडील कुंभार काम करत, पण वाढत्या वयामुळे त्यांना काम करणे कठीण झाले होते. घरात आई-वडिलांबरोबर त्याची लहान बहीण होती. रामू अतिशय कष्टाळू होता, पण कितीही मेहनत केली तरी त्याच्या घरची परिस्थिती सुधारत नव्हती. एके दिवशी त्याच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. गावच्या डॉक्टरांनी उपचार करण्यास सांगितले, पण रामूकडे पुरेसे पैसे नव्हते. त्याने अनेक ठिकाणी मदत मागितली, पण कोणीही मदतीला तयार नव्हते. अशा परिस्थितीत निराश झालेला रामू गावाबाहेर नदीकिनारी जाऊन बसला. डोळ्यात अश्रू, मनात अनेक विचार. आता पुढे काय करायचं याचा त्याला पत्ता लागत नव्हता. रामूला त्याच्या आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. त्यांनी नेहमी सांगितले होते, स्वामी समर्थांची आठवण घेत जा. संकटन आली तरी घाबरू नकोस. श्रद्धा आणि सबुरी ठेवलीस तर स्वामी तुला मदत करतील. रामूने तेव्हा पहिल्यांदाच मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणत हात जोडले आणि मदतीसाठी प्रार्थना केली. त्या रात्री तो नदीकिनारी झोपला. स्वप्नात त्याला एक तेजस्वी वृद्ध साधू दिसले. ते प्रेमळ स्वरात म्हणाले, बाला, चिंता करू नकोस. संकटन मोठी नाहीत, फक्त श्रद्धा ठेवा. उद्या सकाळी गावाच्या बाहेर जाऊन पहा, तुला एक तांब्याचं भांडण मिळेल. ते घेऊन जा आणि गावातल्या लोकांना दाखव. रामू झटकन उठला. त्याला हे स्वप्न सत्य की भ्रम हे समजत नव्हतं, पण मनात कुठेतरी विश्वास वाटत होता की हे स्वामींचे संकेत आहेत. सकाळ होताच तो नदीकिनारी गेला आणि आश्चर्य, त्याला तिथे एक जुने तांब्याचे भांडण मिळाले. त्याने मनोमन स्वामींचे आभार मानले आणि ते भांडण घेऊन गावात गेला. गावात एका सोनाराची दुकान होती. रामू ते भांडण घेऊन तिथे गेला. सोनाराने ते भांडण पाहताच डोळे विस्फारले आणि म्हणाला, हे तर फार दुर्मिळ आहे. हे केवळ साधं भांडण नाही, यावर काहीतरी गुप्त लेखन आहे. रामूला काही समजत नव्हतं, पण त्याने भांड्याची किंमत विचारली. सोनाराने ते भांडण तपासून पाहिलं आणि म्हणाला, मी तुला यासाठी 5,000 रुपये देतो. रामूला विश्वास बसत नव्हता. त्याने लगेच पैसे घेतले आणि घरी जाऊन वडिलांच्या उपचाराची व्यवस्था केली. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने मनोमन विचार केला, हे सगळं फक्त स्वामी समर्थांच्या कृपेनेच घडलं. काही दिवसांनी रामूने आपल्या व्यवसायाची सुरुवात करण्याचा विचार केला. त्याने एक छोटं दुकान उघडलं आणि मेहनतीने ते चालवायला सुरुवात केली. हळूहळू त्याचं आयुष्य सुधारायला लागलं. एके दिवशी तो मंदिरात गेला आणि स्वामी समर्थांसमोर नतमस्तक झाला. त्याच्या मनात एकच विचार होता, स्वामींनी संकटातून मला तारलं, आता मला आयुष्यभर त्यांची सेवा करायची आहे. त्याच रात्री त्याला पुन्हा स्वप्नात तोच वृद्ध साधू दिसले.
त्यांनी प्रेमाने हसून विचारलं, रामू, आता तुझी श्रद्धा दृढ झाली का? रामू हात जोडून म्हणाला, हो स्वामी, आता मला समजलं की श्रद्धा आणि सबुरी ठेवल्यास कोणतेही संकट मोठं नाही. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, जा, तू आता कधीही संकटात पडणार नाहीस. फक्त भक्ती आणि मेहनत सोडू नकोस. त्या क्षणी रामूच्या मनात गोंधळ मिटला. त्याला स्वामी समर्थांची असीम कृपा मिळाल्याची खात्री पटली. श्रद्धा आणि सबुरी ठेवल्यास कोणतेही संकट मोठे नाही. स्वामी समर्थ भक्तांवर नेहमीच कृपा करतात. फक्त मनोभावे त्यांची प्रार्थना करा. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? श्री स्वामी समर्थांच्या कृपेने संकटं कशी दूर होऊ शकतात हे आपण पाहिलं. फक्त श्रद्धा ठेवा आणि सबुरी ठेवा. स्वामी समर्थ नक्की तुमचं जीवन बदलतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि कृपा सिंधू स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात असेच भक्तिमय आणि प्रेरणादायी व्हिडिओ मिळत राहतील. स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावर राहो. पुढच्या व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत जय जय स्वामी समर्थ.